आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. भारताचा महान्यायवादी म्हणजेच अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ZP, SSC अशा सर्व परीक्षांसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महान्यायवादी म्हणजे कोण, नियुक्ती कोण करतो, अधिकार आणि कार्ये, पात्रता, कार्यकाल, घटनात्मक तरतूद, महत्त्वाचे फॅक्ट्स आणि MCQ. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महान्यायवादी म्हणजे काय? भारत सरकारचा सर्वोच्च कायदेशीर सल्लागार म्हणजे महान्यायवादी. इंग्रजीमध्ये त्याला अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया असे म्हणतात. महान्यायवादी हे केंद्र सरकारला कायदेशीर विषयांवर सल्ला देतात. घटनात्मक तरतूद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. अटॉर्नी जनरल आर्टिकल 76, राज्याचा महाधिवक्ता आर्टिकल 165. हा प्रश्न परीक्षेत वारंवार विचारला जातो. नियुक्ती कोण करतो? भारताच्या महान्यायवादींची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. पात्रता. महान्यायवादी होण्यासाठी व्यक्तीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासारखी पात्रता असावी लागते. म्हणजे भारतीय नागरिक असावा, किमान 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयात वकील किंवा राष्ट्रपतींच्या मते कायद्याचा तज्ज्ञ असावा. कार्ये आणि अधिकार. महान्यायवादींची प्रमुख कार्ये: केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देणे, सरकारला कायद्याशी संबंधित अडचणींमध्ये मार्गदर्शन करणे, न्यायालयात सरकारची बाजू मांडणे, सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडतात, राष्ट्रपतींनी दिलेली कामे पार पाडणे, राष्ट्रपती विशेष कायदेशीर कामे सोपवू शकतात. संसदेमधील अधिकार. महान्यायवादींना संसदेत बोलण्याचा अधिकार असतो. समित्यांमध्ये सहभागी होता येते, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. हा खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे. कार्यकाल. महान्यायवादींचा निश्चित कार्यकाल नसतो. ते राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात. वेतन. महान्यायवादींचे वेतन संसद निश्चित करत नाही. त्यांना सरकारकडून मानधन आणि फी दिली जाते. महान्यायवादी सरकारविरोधात केस लढवू शकत नाहीत. परवानगीशिवाय फौजदारी प्रकरणात आरोपीची बाजू घेऊ शकत नाहीत. महत्त्वाचे फॅक्ट्स. भारताचे पहिले महान्यायवादी MC सेटलवाड. महान्यायवादी भारत सरकारचे मुख्य कायदे अधिकारी आहेत. आर्टिकल 76 अटॉर्नी जनरल. राज्यातील समकक्ष पद महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल. महान्यायवादी यावरती काही प्रश्नोत्तरे बघूया. भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे. भारताच्या महान्यायवादींची नियुक्ती कोण करतो? भारताच्या महान्यायवादींची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. भारत सरकारचा सर्वोच्च कायदे अधिकारी कोण असतो? भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा सर्वोच्च कायदे अधिकारी असतो. महान्यायवादींना संसदेत मतदानाचा अधिकार असतो का? महान्यायवादींना संसदेत मतदानाचा अधिकार नसतो. महान्यायवादींना संसदेत बोलण्याचा अधिकार असतो का? महान्यायवादींना संसदेत बोलण्याचा आणि चर्चेत सहभागी होण्याचा अधिकार असतो. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवादी होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पात्रता असणे आवश्यक असते. महान्यायवादी कोणाला कायदेशीर सल्ला देतात? महान्यायवादी केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देतात. महान्यायवादींचा कार्यकाल निश्चित असतो का? महान्यायवादींचा कार्यकाल निश्चित नसतो. महान्यायवादी कोणाच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात? महान्यायवादी राष्ट्रपतींच्या मर्जीपर्यंत पदावर राहतात. राज्यातील महान्यायवादी समान पदाला काय म्हणतात? राज्यातील महान्यायवादी समान पदाला महाधिवक्ता असे म्हणतात.
राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 165 मध्ये आहे. महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयात कोणाची बाजू मांडतात? महान्यायवादी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडतात. महान्यायवादींना संसदेच्या समित्यांमध्ये सहभागी होता येते का? महान्यायवादींना संसदेच्या समित्यांमध्ये सहभागी होता येते. महान्यायवादी सरकारविरोधात खटला लढवू शकतात का? महान्यायवादी सरकारविरोधात खटला लढवू शकत नाहीत. अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाला मराठीत काय म्हणतात? अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाला मराठीत भारताचा महान्यायवादी असे म्हणतात. महान्यायवादींना कोणते प्रमुख कार्य पार पाडावे लागते? महान्यायवादींना केंद्र सरकारला कायदेशीर सल्ला देणे आणि न्यायालयात सरकारची बाजू मांडणे हे प्रमुख कार्य पार पाडावे लागते. महान्यायवादींना फौजदारी प्रकरण आरोपीची बाजू घेण्यासाठी काय आवश्यक असते? महान्यायवादींना फौजदारी प्रकरणात आरोपीची बाजू घेण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते. महान्यायवादी हे केंद्र सरकारचे कोणत्या प्रकारचे अधिकारी आहेत? महान्यायवादी हे केंद्र सरकारचे मुख्य कायदे अधिकारी आहेत. महान्यायवादींना वेतन कोणाकडून मिळते? महान्यायवादींना केंद्र सरकारकडून मानधन आणि फी दिली जाते.